परभणी जिल्ह्यात मागच्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्याभरातील 2,31,000 इतक्या शेतकऱ्यांचे तब्बल 95,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावर असलेल्या कापूस, तूर, हरभरा यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। प्रशासकीय स्तरावरून पंचनामे पूर्ण करून शासन दरबारी अहवाल पाठवण्यात आलेला आहे। त्यासाठी नुकसानीपोटी 81,75,00,000 रुपये या ठिकाणी लागणार आहे। मात्र अद्यापही शासन स्तरावरून शेतकऱ्यांना कुठलीही मदत या ठिकाणी जाहीर झाली नाही आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अनेक ठिकाणी दुबार पेरणी करूनही हरभरा, ज्वारी सारखे पीक या ठिकाणी उगवले नाही। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत या ठिकाणी सापडला आहे। शासन कधी मदत करेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आता लागून राहिलेल्या आहे। तुर्तास महिना उलटला तरी शासन दरबाराहून अद्यापही शेतकऱ्यांसाठी काही गोड बातमी मिळताना दिसून येत नाही। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।